Hello students, myself Kiran Jadhav. Today we have started the next content, Darwin's theory of natural selection. नावातच आहे नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. Charles Darwin had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observations of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. For this purpose, Darwin had published a book titled Origin of Species. बघा, चार्ल्स डार्विन had collected innumerable specimens of plants and animals. बघा विद्यार्थ्यांनो, डार्विन्सने काय केलेलं आहे, नॅचरल सिलेक्शनचा हा जो सिद्धांत मांडला त्याच्यासाठी त्यांनी इनन्युमरेबल प्रचंड प्रमाणामध्ये असंख्य प्रकारचे प्राणी आणि वनस्पतींचे नमुने त्यांनी गोळा केले आणि त्याच्यावरती त्यांनी काय केलेलं आहे, ऑब्झर्वेशन केलं, त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांनी त्याच्यातून असा निष्कर्ष काढला, असा अनुमान काढला. काय म्हणता येते, प्रीचेस द सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट. प्रीचेस द सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे जो सक्षम आहे तोच सजीव जगेल, असा त्यांनी याच्यातून काय केलेला आहे, एक त्यांचा जो अनुभव होता, सिद्धांत होता, त्यांनी याच्यातून काढलेला आहे. आणि हे त्यांनी त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पेसीज ह्या बुकमध्ये त्यांनी पब्लिशसुद्धा केलेला आहे. व्हाईल एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट ऑफ डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली. ऑफकोर्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं की ते रिप्रोड्यूस करणारच आहे, तर प्रत्येक सजीव, प्रत्येक ऑर्गॅनिझम हा मोठ्या प्रमाणामध्ये पुनरुत्पादन म्हणजे स्वतःसारखा सजीव निर्माण करत असतोच. ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. आणि ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहे याच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये काय करतो आहे, स्पर्धा करतो आहे. थ्रेटनिंग मॅनर, कशी स्पर्धा आहे, जीवघेणी स्पर्धा आहे. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन which shows the modification essential for winning the competition. बघा विद्यार्थ्यांनो, काय म्हणतायत डार्विन्स, प्रीचेस द सर्वायवल ऑफ फिटेस्ट. जो चांगला सक्षम असेल तोच काय होणार आहे, सर्वायवल होणार आहे, टिकून राहणारे. जो फिट आहे तो लाईव्ह राहील, तो टिकून राहील, तो सजग राहील. आणि ही जी स्पर्धा आहे ही त्यांची कशी आहे, थ्रेटनिंग आहे, अतिशय जोखमीची ज्याला आपण म्हणतो अशी आहे. आणि मग ह्या सगळ्या जोखमीच्या स्पर्धेमध्ये मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. आणि मग ही जीवघेणी स्पर्धा जर जिंकून घ्यायची असेल तर त्या जिंकण्यासाठी काय लागतील, काही मॉडिफिकेशन इसेन्शियल, काही आवश्यक गुणधर्म दाखवणं गरजेचं असेल. आणि मग विनिंग द कॉम्पिटिशन, मग तोच ही स्पर्धा जिंकेल ज्याच्याकडे आवश्यक असलेले गुणधर्म आहे, तोच काय होणार आहे, ह्या निसर्गामध्ये तग धरून ठेवेल. हावेवर बिसाइड दिस नॅचरल सिलेक्शन अँड ऑल्सो plays important role because natural selection only those organisms which are fit to live and the rich perish. काय होणार आहे मग, ह्या गुणधर्म जो दाखवेल तोच तग धरून ठेवेल. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड हा महत्त्वाचा टप्पासुद्धा जीवन जगण्यासाठी, निसर्गामध्ये सुयोग्य जीवन जगण्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि मग तेच जगतील आणि बाकीचे काय होतील, डेड होतील, व्हॅनिश होतील, असे ते म्हणता आहेत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट. निसर्ग फक्त त्यांनाच म्हणजे जे फिट आहेत, सक्षम आहेत, त्यांनाच निसर्ग काय करेल, निवडेल, सिलेक्ट करेल टू लाईव्ह, जगण्यासाठी. अँड द रेस्ट पेरिश. पेरिश म्हणजे व्हॅनिश होणं, म्हणजे मरण. मग जे कमजोर आहेत किंवा ज्यांनी निसर्गाशी जे फाईट करू शकले नाही ते काय होतील, संपतील, डेड होतील. Sustaining and selected organisms can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific characters. आणि मग जे जगणार आहेत, जे फिट आहेत, ते पुढे काय करतील, रिप्रोडक्शन करतील, पुनरुत्पादन करू शकतील. आणि मग वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसकट ते काय करणार आहेत, नवीन प्रजातीसुद्धा निर्माण करणार आहेत. आणि नाव however Darwin's theory of natural selection was widely accepted for long duration. आणि मग यालाच आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असे आपण म्हणतो.
डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. आता हा जो सिद्धांत आहे हा बऱ्याच काळापर्यंत आपण काय केलेला होता, मान्य केलेला होता. हावेवर सम ऑब्जेक्शन वेर रेज अगेन्स्ट द थिअरी. सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन्स आर. मग हा जो सिद्धांत होता हा बऱ्याच काळापर्यंत आपण सर्वांनी मान्य केला, पण काही ऑब्जेक्शन्स म्हणजे त्रुटी ज्याला आपण म्हणतो, आक्षेप ज्याला आपण म्हणतो, डिमेरिट्स आपल्याला याच्यातून दिसून आल्या. सम आर गिवन फॉलोइंग. काही खाली दिलेल्या आहेत, बघूया कोणती. फर्स्ट, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन उत्क्रांतीसाठी फक्त नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट गरजेची नाही. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. युजफुल अँड युजलेस म्हणजे उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचं स्पष्टीकरणही याच्या डार्विनने दिलेलं दिसत नाही. देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रंट चेंजेस. स्लो चेंज म्हणजे हळूहळू होणारे, ॲब्रंट म्हणजे अचानक लगेच होणारे बदल. मग म्हणजे सावकाश होणारे आणि चटकन होणाऱ्या बदलांबद्दलही यात काही उल्लेख केलेला दिसत नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दीज ऑब्जेक्शन्स, डार्विन्स वर्क ऑन इव्हॉल्युशन हॅज बीन अ माइलस्टोन. मग जरी ह्या काही ऑब्जेक्शनल गोष्टी आहेत, ह्या काही त्रुटी जरी आपल्या डोळ्यासमोर असल्या तरी डार्विन्सची आत्तापर्यंत त्यांनी जे निष्कर्ष मांडलेले आहेत ते आपल्यासाठी माइलस्टोन म्हणजे मैलाचा दगड ठरलेले आहेत. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. सम इन्फॉर्मेशन अबाउट सायंटिस्ट. चार्लेस रॉबर्ट डार्विन 1809 to 1882. This English biologist proposed the theory of evolution. He shows that all the species of living organism has been gradually evolved over the period of thousands of years from common ancestors. He proposed that the principle of natural selection is responsible for this evolution. आणि आपण जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की त्यांचं हे जे ऑब्झर्वेशन होतं, निरीक्षण होतं, हे माइलस्टोन ठरलेलं आहे. म्हणजे त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आपण मान्य केलेल्या आहेत, जसं की सजीवातील सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने हजारो वर्षाने हळूहळू विकसित झाल्या आहे, आपण त्यांचं मान्यच केलं होतं. आणि या विकासालाच नैसर्गिक निवडीचे तत्त्व कारणीभूत असतं असं त्यांनी प्रसिद्ध केलं. नेक्स्ट आहे लॅमार्किझम. नाव Jean-Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and the reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. He called this concept as principle of use or disuse of organism. आपण बघतोय इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. उत्क्रांती कशी झाली, सगळ्या हळूहळू पिरियडमध्ये आपण बघतच आलेलो आहोत. इव्हिडन्सेस आपण बघत आलेलो आहोत. मगाशी आपण डार्विन्सचं नॅचरल सिलेक्शन बघितलं, त्यांच्या पण आपण काही त्रुटी समजून घेतल्या. आता लॅमार्किझमने त्याचं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लॅमार्किझम बघा काय म्हणतोय, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. सजीवांच्या शरीररचनेतील बदल हा काय आहे, उत्क्रांतीसाठी म्हणजे कारणीभूत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे होत असतानाच अजून ते काय म्हणतायत बघा की बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम्स. आणि मग हे जे आहेत मॉर्फॉलॉजिकल जे चेंजेस आहेत, हे जे प्रयत्न जे करणार आहे जो तो सजीव, मग एक तर ते एखादी ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये करतील, एखाद्या ऑर्गनची ॲक्टिव्हिटी करतील किंवा ते करणारच नाही, म्हणजे ॲक्टिव्ह होतील किंवा लेझीनेस होतील. आणि ही कॉल दिस कन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसीज ऑफ ऑर्गॅनिझम. आणि त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापर करण्याचा सिद्धांत म्हणजेच यूज ऑर डिसूज ऑफ ऑर्गन असे म्हटलेले आहे. नाव फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्रोसिंग ऑफ लीव्स ऑफ टॉल प्लांट्स दॅट एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन्स. बघा आता यू हॅव लुक हिअर फिगर 1.11 जिराफ्स नेक. नाव फर्स्ट short neck, after next generation elongated and next generation more elongated. आता असं होण्याचं कारण म्हणजे काय सांगतायत बघा लॅमार्किझम,
लेझीनेस ऑर ॲक्टिवनेस, त्यांचं म्हणणं काय आहे की आपण ज्या कॅरेक्टरला किंवा ज्या अवयवांना जास्त ॲक्टिव्ह करू तो काय होणार आहे, तो ऑर्गन ॲक्टिव्ह होऊन तो पुढच्या जनरेशनमध्ये जाणार आहे. याच्यासाठी त्यांनी आपल्याला ही उदाहरणं दिलेली होती की जिराफने आपली मान अधिक उंच केली, उंच झाडांचा पाला खाण्यासाठी, आणि मग हळूहळू काय झालेले, मान अजून वाढवली आणि मग एक जनरेशन टू दुसऱ्या जनरेशनमध्ये जाताना त्याची मान काय झालेली आहे, इलॉंगेटेड झालेली आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये ते सांगतात, सिमिलरली शोल्डर ऑफ आयर्न स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंटली हॅमरिंग मुवमेंट. आता आयर्न स्मिथ म्हणजे लोहार काय करतात, लोखंडाची कामं करतात. ते सतत काय करणारे, लोहार आपल्या खांदा ज्याला आपण म्हणतो शोल्डरने काय करणारे, तो लोखंड ठोकण्याचं काम करणारे. मग हे लोखंड हॅमर मूवमेंट काय होणार आहे, सतत होणार आहे. त्याच्यामुळे त्याचा जो खांदा आहे तो स्ट्रॉंग होणार आहे. मग हे काय आहे, त्याने त्याच्या ह्या अवयवाला स्ट्रॉंग केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये ते म्हणतायत, विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इमो हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. आता ऑस्ट्रिच आणि इमो हे ऑलरेडी खूप मोठे पक्षी आहेत, आपण बघतोच. पण लॅमार्किझमला असं वाटतं की हे पक्षी उडालेच नाहीत सुरुवातीला, म्हणून मग काय झाले, पंख असून सुद्धा ते उडण्यायोग्य नाही आहेत, म्हणून ते काय झाले, त्यांचे जे पंख आहेत ते वीक झालेले आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, लेक ऑफ बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. आता सम बर्ड्स आहेत, स्वॅन आणि डक, हे बऱ्यापैकी पाण्यातच राहत गेले. मग पाण्यात राहण्यासाठी त्यांना काय झालेलं आहे, पोहता यायला पाहिजे, म्हणून त्यांच्या पायांमध्ये काय झालेलं आहे, थोडा तसा चेंज झाला आणि पोहता येण्याजोगे त्यांचे पाय तयार झालेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये स्नेक बद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की स्नेक हॅव लॉस्ट देअर लेग ऑफ मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर बोरिंग हॅबिट. स्नेकने आपलं बॉडी स्ट्रक्चर असं केलं की तो विदाऊट लेग पण काय होत होता, बोरोमध्ये म्हणजे नळ्यात जाऊ शकत होता. मग पायांचा त्याला काही उपयोगच नाही झाला. मग लेग बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी, मग त्याच्या शरीरामधले लेग जे आहेत, पाय जी होती ती काय झाली, नाहीशी झाली. ऑल दीज एक्झाम्पल्स आर टाइप्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन to another generation. This is called as the theory of inheritance of acquired characters or Lamarckism. आता हे जे सगळे आपण बघितले उदाहरणं, तर हे काय आहेत, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत, मिळवलेली वैशिष्ट्य आहेत. जिराफचे मान असेल, स्वॅनचे किंवा डकचे पाया स्विमिंगसाठी पायांमधलं मॉडिफिकेशन्स असेल, गोल्डस्मिथ कंटिन्यू मुवमेंट करतोय हॅमरची म्हणून त्याचा स्ट्रॉंग झालेला भत्ता असेल. तर हे काय ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहेत, त्यांनी मिळवलेले कॅरेक्टर आहेत, आणि हे मिळवलेले कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन. दिस इज कॉल्ड द लॅमार्किझम, असं लॅमार्किझमने मानलेलं आहे. पण लास्ट पिरियडमध्ये आपण बघितलेलं आहे, ॲक्वायर्ड कॅरेक्टर वन जनरेशन टू अनादर जनरेशन ट्रान्सफर होत नाहीत. सम कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन बाय युजिंग अवर जीनोम. जीन्स आर इसेन्शियल. Now, development of organ due to specific activities or their degeneration due to no use at all was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected. बघा हे फार इम्पॉर्टंट आहे. आता लॅमार्किझमचा पण काही आपण अभ्यास त्यांनी जो मांडलेला आहे, काही सिद्धांत जे आपल्यासमोर मांडलेत ते आपण ॲक्सेप्ट केलेत. कोणते, ॲक्टिव्हिटीजचे, की ज्या ऑर्गन आपण ॲक्टिव्हिट करत राहिलो, ज्यांची आपल्याला गरज पडत राहिली, तर ते वन जनरेशन टू अनादर जनरेशनमध्ये जात आहेत, ओके. पण त्यांनी दुसरं जे म्हटलेलं आहे की ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे आपण जे कॅरेक्टर मिळवलेले आहेत, मिळवलेले जे वैशिष्ट्य आहेत ते मात्र नेक्स्ट जनरेशनकडे जात नाही. आपण हे रिजेक्ट केलेलं आहे, बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन्स ब्रॉट in us are not transferred to next generation and thereby Lamarckism theory was disproved. आणि हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे की ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे आपण मिळवलेले जे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहेत ते आपल्यात आहेत म्हणून आपल्या पुढच्या पिढीमध्ये जातील असं नाही. गायकाचाच मुलगा पुढे म्हणजे एखाद्या गायकाला पुढे जर बाळ झालं तर तोही गायक होईल असं नाही, कारण त्याने खूप रियाज करून खूप प्रयत्न करून त्याने ते कॅरेक्टर काय केलेलं असेल, मिळवलेलं असेल. किंवा आपण एखादं सिक्स पॅकचं उदाहरण देऊ शकतो.
एखादा व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यायाम करेल, सिक्स पॅक तयार करेल, त्याच्या शरीरामध्ये तो छान बळकट पिळदार शरीर तयार करेल, मग पुढे त्याचं जे जनरेशन येणार आहे त्याच्या ऑफस्प्रिंगमध्येही आपल्याला पिळदार म्हणजे बॉडी दिसून येईल का? नाही. मग ही जी लॅमार्किझम थेरी होती ही आपल्याला काय झाली? अमान्य झाली आणि आपण ही काय केली? डिस्प्रूव्ह केली, अमान्य केली. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर विच इट हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड ॲन्सेस्टर ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. मग काय म्हणतायत बघा लॅमार्किझम, की सजीवांच्या लाईफमध्ये ते जे गुण संपादन करतात, ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे संपादित करतात, ते काय करतात? ते आपल्या पुढच्या ऑफस्प्रिंगकडे, पुढच्या जनरेशनकडे संक्रमित करतात आणि यालाच संपादित गुणांचा ॲक्वायर्ड कॅरेक्टरचा किंवा गुणांचा अनुवंश असे आपण म्हणतो. आता थोडंसं जीन बॅप्टिस्ट लॅमार्किझमबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यांचा पिरियड दिलेला आहे 1744 to 1829. Lamarck proposed that the activities of the organism are responsible for their evolution. This French naturalist proposed that each animal or plant undergoes some changes in its lifespan and those changes are transferred to the next generation and such changes occur in next subsequently generations too. इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इंटरनेट माय फ्रेंड इज माय फ्रेंडला व्हिजिट द्या आणि अजून काय जास्तीचं दिलेलं असेल ती माहिती आपण मिळवू शकतात. नाव नेक्स्ट पेसिएशन. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल इज द इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. ऑफकोर्स इव्हॉल्युशन उत्क्रांती कशी होते आपण बघितलं. युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर एवढं मोठ्या स्पिअरमध्ये एवढी मोठी जी जैवविविधता आढळते, तर ही जी जैवविविधता जी आढळली ती कशामुळे? इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशनमध्ये उत्क्रांती झाली. नवीन नवीन प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांची निर्मिती झाली आणि तेवढ्या प्रमाणात, आणि हा सगळा काय? इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन आहे, उत्क्रांतीचाच परिणाम आहे. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस fertile individual through natural reproduction. What is species? Species is the group of organisms. Species जाती ज्याला आपण म्हणतो, सजीवांच्या अशा ग्रुपचा समूह that can produce fertile individual that natural reproduction, नैसर्गिक रिप्रोडक्शनद्वारे फलनक्षम ऑफस्प्रिंग अपत्य संतती निर्माण करू शकणारा जो सजीवांचा ग्रुप आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा ग्रुप आहे, दिस इज कॉल्ड स्पेसीज. त्याला आपण जाती असे म्हणतो. इच स्पेसीज ग्रो इन स्पेसिफिक जॉग्राफिकल कंडिशन्स. आणि ऑफकोर्स बरोबरच आहे, प्रत्येक स्पेसीज त्या त्या जॉग्राफिकल भौगोलिक परिस्थितीमध्ये तग धरणार आहे, जगणार आहे. देअर फूड हॅबिटेट, रिप्रोडक्शन ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. आता ही जी स्पेसीज आहे, हा जो सजीवांचा ग्रुप आहे, ऑर्गॅनिझमचा ग्रुप मीन्स स्पेसीज जे आहे, ही प्रत्येक भौगोलिक परिस्थितीनुसार जगते आणि मग तिथे जगत असताना त्यांचं आहार ज्याला आपण म्हणतो फूड, हॅबिटेट त्यांचा विहार, त्यांची घरं, त्यांचे जे काही असतील, बोरो असतील, नेस्ट वगैरे असतील, रिप्रोडक्शन ॲबिलिटी त्यांच्या ऑफस्प्रिंगला जे जन्म देणारे, त्यांचा जो पिरियड राहणारे, हा सगळा वेगवेगळा राहणार आहे. हावेवर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन. आता जातींची वैशिष्ट्ये टिकून राहतातच. आपण बघितलं एका जातीतून नवीन जात निर्माण करण्यासाठी जेनेटिक मटेरियल कारणीभूत असतं, आपण हेही बघितलेलं होतं. नाव बिसाइड जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. जॉग्राफिकल भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह पुनरुत्पादन पण कारणीभूत आहे. त्याच्यानंतर सिमिलरली जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसीज. आता हे जे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसीज हे थोडंसं समजून घ्या. आयसोलेशन म्हणजे काय बघा, की बऱ्याचदा काय होतं आहे की जॉग्राफिकल चेंजेस होतात. म्हणजे बऱ्याचदा अचानक नॅचरली नदीच्या प्रवाहामध्ये दोन भाग पडतात, मग तिथल्या जमिनीमध्ये पूर्ण दोघी बाजूने दोन तीरांकडे मग वेगवेगळ्या स्पेसीज होऊ शकतात.
एकाच स्पेसिसपासून मग काय होऊ शकतात, वेगवेगळे गट तयार होऊ शकतात. मग त्यांच्यामध्ये थोडेसे त्यांचे जीन, त्यांचे कॅरेक्टर बदलू शकतात, म्हणजे न्यू स्पेसिस तयार होऊ शकतात. याच्यामध्ये जॉग्राफिकल आयसोलेशनमध्ये आपण म्हणू शकतो की काहीतरी व्हॉल्कॅनो म्हणा, इरप्शनमुळे म्हणा, अचानक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एखादी दरी तयार होऊ शकते, किंवा खूप मोठा डोंगर किंवा मोठा पहाड जर तयार झाला, तर एक ओरिजिन जो होता त्या ओरिजिनमधल्या काही स्पेसिस इकडे राहतील, काही पलीकडे जातील, आणि मग त्या भौगोलिक कंडिशनमध्ये त्या वाढताना त्यांच्यामध्ये जो बदल होणार आहे तो हळूहळू त्यांच्या जीनमध्ये आपल्याला पुढच्या पिढीत जाताना दिसेल. म्हणजे परत नवीन जातीचं फॉर्मेशन होणार आहे, हे आपल्याला इथे स्पेसिएशनमध्ये समजून घ्यायचं आहे. थँक्स.